तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 6चा जे आहे भाऊचा धक्का यानी की वीकेंडचा वार स्टार्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये पहिले टार्गेट तन्वी आल्यात. तर मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये काय आहे ते. तर स्टार्ट असं झालं की सर्वांना विचारलं की वीक वगैरे कसा गेला? जेव्हा तन्वीवर स्टार्ट आले तेव्हा तन्वीला म्हणले, "तन्वी तुम्ही बोलूच नका." कारण की अख्खा महाराष्ट्र बोलतोय, "तन्वी बोलते, इतकी का बोलते?" हे वाला डायलॉग म्हणजे ते स्टार्ट झाला. नंतर त्याने जी फाईट उचलली ते म्हणजे सागर करांडे आणि जे तन्वी जी आहे ती कालचीवाली फाईट ज्यामुळे सागरला ती काही खूप काही वाईट बोललेली, त्यांच्या जे प्रोफेशनल बोललेली, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रितेश देशमुखनी बाहेर काढल्या आणि बोलला, "तुम्ही जे हे सर्व काही बोलता, ते खूपच वाईट आहे आणि तुमच्यासाठी चांगलं नाही तुम्हाला भांडणामध्ये करिअर करायचं आहे का? कारण जेवढे पण घरामध्ये भांडणं झाले, प्रत्येक भांडणामध्ये तुम्ही होता. बाकीचे काय येत नाहीत. कारण की बाकीच्या साऱ्या कंटेस्टंटनी जे आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक ध्येय गाठलेलं आहे. ते खूपच फेमस आहेत. तरी देखील ते तेवढं जे दाखवत नाही, तेवढं तुम्ही दाखवत आहात." हे सगळे पॉइंट जे रितेश देशमुखने मांडले आणि ते तन्वी खूपच व्यवस्थितपणे उत्तर देत होती. पण त्यावरही रितेश देशमुख बोलले, की "एवढं प्रामाणिकपणे, एवढं चांगल्यापणे तुम्ही त्यांना बोललात का? ज्याच्यासोबत तुम्ही भांडणं वगैरे केलात?" तर या सगळ्या गोष्टी ज्या होताना दिसून येतात. त्या तन्वीला जे करायला पाहिजे होतं ते केलेलंच आहे तन्वीने आणि रितेश भाऊंनी त्यांची जडेतोडपणे एक वाट लावलेलीच आहे. तर पाहूया पाहूया पुढे काय होते. तर पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. भेटूया लवकरच. बाय.